मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी दौऱ्यावर आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकांचे आका म्हणत धनंजय मुंडेंना टार्गेट करणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्यासह मुख्यमंत्री आज एकत्र कार्यक्रमात असतील। विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस आष्टीमध्ये आहेत। त्यांच्यासह मंत्री पंकजा मुंडेही कार्यक्रमात एकत्र असतील। विशेष म्हणजे सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनाही निवडणुकीत टार्गेट केलं होतं। त्यामुळे आज फडणवीस, धस, पंकजा मुंडे यांची एकत्र उपस्थिती विशेष आहे। आपल्याच मित्र पक्षाच्या मंत्र्यांना टार्गेट करणाऱ्या धसांना फडणवीस सबुरीचा सल्ला देणार का याची उत्सुकता आहे। या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहतील का असा प्रश्न होता, मात्र धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन आज असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाही। आणि बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्याला नवसंजीवनी मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज आष्टी येथील कुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन होणार आहे। या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन सोहळा होणार आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्हा, सुरेश धस ही नावं सातत्यानं चर्चेत आहेत आणि आज मुख्यमंत्री तिथं जात आहेत। सुरेश धस, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे एका व्यासपीठावर येणार आहेत। गेल्या काही काळात घडलेल्या घटनांच्या अनुषंगानं आजचा दिवस कसा महत्त्वाचा ठरतो? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की जवळपास आता 2 महिने उलटून जात आहेत की जिथे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यात जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय वातावरण अगदी ढवळून निघालं। ज्या राजकीय नेत्यामध्ये खरं तर हे आरोप प्रत्यारोप होते ते राजकीय नेते एकत्रित येत आहेत। आपण बघितलं की अजित पवार ज्यावेळी DPDCची मीटिंग घेत होते त्यावेळी पहिल्यांदा सुरेश धस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकत्रित पाहायला मिळाले। आता मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावरती पंकजा मुंडे आणि सुरेश धस पाहायला मिळणार आहे। त्यामुळं कुंटेफळ साठवण तलावातून जे काही पाणी लिफ्ट करण्याची योजना आहे, उपसा योजना आहे, त्याचं पाईपलाईनद्वारे काम सुरू आहे, त्याचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत खरं तर। पण हे जरी येत असले तरी जिल्ह्यातील एकूण जे काही वातावरण ढवळून निघालं आहे, हे सगळे राजकीय नेते एकमेकावरती जे काही आरोप करतायत, निवडणुकीच्या कामावरून सुरू झालेले खरं तर आरोप प्रत्यारोप आता वैयक्तिक कामापर्यंत येऊन पोहोचल्यात। तर या संदर्भाने नेमकं मुख्यमंत्री काय बोलतात? कारण राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आरूढ झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यावेळी अशा पार्श्वभूमीवरती नेमकं मुख्यमंत्री काय बोलतील, जिथे स्वतः सुरेश धस उपस्थित असतील, बाजूला पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत, धनंजय मुंडे हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत अशी माहिती होती। मात्र त्यांच्या डोळ्याचं आज ऑपरेशन असल्यामुळे ते काही येऊ शकत नाही आहेत। मात्र किमान पंकजा मुंडे ज्यावेळेस व्यासपीठावर असतील त्यावेळेस सुरेश धस काय बोलतील आणि या 2 नेत्यासमवेत मुख्यमंत्री काय बोलतील याकडे मात्र साऱ्यांच्या नजरा लागल्यात। आणि आज सगळ्या संदर्भातले अपडेट गोविंद जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।